Dear students, greetings. Now, the next chapter we will start with, that is unit number 5. And in this unit number 5, we are having two parts. One is local anesthetics and other one is the anti-diabetic drugs. So out of these two, we'll first start with the local anesthetics. At the end of this particular lecture of local anesthetic, you will be able to understand that what is exactly the anesthesia and what is the local anesthetic. We will compare this local anesthetic with general anesthetic as well, so that you will come to know that what exactly the local anesthesia and the general anesthesia. Thereafter, in short, we will discuss and you would be able to write the mechanism of local anesthetics. Then you would be able to understand, decipher the chemical different classes of the local anesthetic drugs, and we will see the structures of these local anesthetics as well. आता हा anesthesia नेमका काय प्रकार आहे? Please understand what is this exactly anesthesia is. एक लक्षात घ्या की anesthesia, this word has come directly from the Greek word, आणि या Greek wordचं meaning काय आहे? That is nothing but the insensible or without feeling. So what is anesthesia? Anesthesia या word's meaning काय है? That is without feeling. Okay, so this particular we will enhance or we will contemplate on this particular point and we will define what the anesthesia is. Anesthesia मराठी मध्ये आपण त्याला भूल म्हणणार आहे. ऑपरेशनच्या आधी जे भूल दिली जाते, that is anesthesia. You got that? Now, he जे anesthesia आहे, this anesthesia is always reversible. If we are giving anesthesia to a patient, so that would be always reversible. म्हणजे काय? पेशंटला ऑपरेशनच्या वेळी जी भूल दिलेली आहे, ते ऑपरेशन झाल्यानंतर तो त्या भुलीमधून तो परत आला पाहिजे. So it should be reversible. Understand? It should be reversible. Now, in that case, it is partial or complete loss of sensation. आता बघा, समजा एखादी सर्जरी असेल, ॲब्डॉमिनल सर्जरी आहे. ॲब्डॉमिनल सर्जरीच्या केसमध्ये काय करावं लागणार आहे? पार्शल और कंप्लीट लॉस ऑफ सेन्सेशन. देयर शुड बी अ कंप्लीट लॉस ऑफ सेन्सेशन असायला पाहिजे. म्हणजे काय? त्या पर्टिक्युलर एरिया मधलं जे सेन्सेशन आहे ते कम्प्लिटली नसलं पाहिजे. isn't it? डेंटल सर्जरी आहे. डेंटल सर्जरी मध्ये पार्शल और कंप्लीट लॉस ऑफ सेन्सेशन असतं. म्हणजे यू विल कम टू नो की बाबा एका पर्टिक्युलर पार्ट मध्ये टूथेक असेल, तिथून जर डेंटल एक्स्ट्रॅक्शन असेल, मग ते कंप्लीट लॉस ऑफ सेन्सेशन इन दॅट पर्टिक्युलर पार्ट ओनली. मग तो पार्शल पण असू शकतो. काही काही वेळेस आपल्याला सेन्सेशन जाणवतं पण पेन्स जे आहेत ते फील होत नाही. नाउ व्हॉट इज इम्पॉर्टंट इज विथ और विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. इफ इट इज जनरल अनेस्थेशिया, इफ इट इज जनरल सर्जरी म्हणजे ॲब्डॉमिनल सर्जरी जर होत असेल, अंडरस्टँड, त्या केसमध्ये देर इज ऑफकोर्स देर इज अ कंप्लीट लॉस ऑफ सेन्सेशन वन पार्ट अँड सेकंड इज व्हॉट? इट इज विथ द लॉस ऑफ कॉन्शियसनेस. त्या व्यक्तीला कुठलाही कॉन्शियसनेस नसतो ॲब्डॉमिनल सर्जरीच्या केसमध्ये, इजंट इट? पण टूथेकच्या केसमध्ये जर तुम्हाला फक्त डेंटल एक्स्ट्रॅक्शन असेल, त्या केसमध्ये इट इज विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. एंटायर बॉडीचा कॉन्शियसनेस जातो का? नाही. हातपाय तुम्ही हलवू शकता का? टूथ एक्स्ट्रॅक्शन मध्ये हलवू शकता. अंडरस्टँड? आजूबाजूचं बघू शकता का? बघू शकता. सो दॅट मीन्स व्हॉट? विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. अँड इन केस ऑफ ॲब्डॉमिनल सर्जरी देर इज विथ लॉस ऑफ कॉन्शियसनेस, म्हणजे कुठलीही जाणीव त्यावेळेस राहत नाही. सो हे जे अनेस्थेशिया आहे, तो अनेस्थेशिया प्रोड्यूस करणारे एजंट्स जे असतात, the agents which will produce anesthesia, that agents we call it as what? That agents we are going to call it as the anesthetics. These are the anesthetics. Understand? These are the anesthetics. म्हणजे anesthesia इथे पहा, जनरल anesthesia. जनरल anesthesia मध्ये complete bodyचं sensation गेलेलं आहे. Understand? Now in regional anesthesia, regional anesthesia म्हणजे एका particular regionचं जे इथे sensation गेलेलं आहे. Understand? लिंकचं सेन्सेशन गेलं. ओके. आणि समथिंग देर इज अ लोकल अनेस्थेशिया म्हणजे एका पर्टिक्युलर पार्ट, जो येलो पार्ट आहे दॅट इज अ लॉस ऑफ सेन्सेशन, असं लक्षात घ्या. सो दिस येलो पार्ट इज विदाउट सेन्सेशन. अंडरस्टँड? सो अनेस्थेशिया इज रिव्हर्सिबल
partial or complete loss of sensation with or without loss of consciousness. Got that? And the agents which produces this anesthesia, we call it as anesthetics. Either you will give these anesthetics by injection or by the inhalation route you are going to give it. Now we are going to more focus on the local anesthetics. Local anesthetics मध्ये आपण आता जस्ट बघितलं की जनरली जे टूथेक आहे, टूथेक त्याच्यामध्ये डेंटल एक्सट्रॅक्शन मध्ये द डॉक्टर इज गिव्हिंग दी डेंटल इंजेक्शन. तुमच्या त्या इथे पहा इंजेक्शन इथे दिलं जात आहे आणि त्या पर्टिक्युलर एरियाचं जे सेन्सेशन आहे ते आपण रिमूव्ह करणार आहे. ओके, त्या कंडिशन मध्ये डोळे ओपन आहेत का? ओपन आहेत. सेन्सेशन बाकीचे आहेत का? आहेत. ओके, सो वन इज डेंटल एक्सट्रॅक्शन. इवन इन केस ऑफ ईएनटी, ईएनटी म्हणजे काय? तुमच्या त्याच्यामध्ये इयर, नोज, माउथ असेल, इवन ब्रॉन्कोट्रॅकियल असेल, या केसमध्ये लक्षात येते का? इयर, नोज, थ्रोट इन्फेक्शन्स मध्ये सुद्धा मायनर सर्जरी असेल तर हे लिडोकेन्स असतात किंवा टेट्राकेन असतात. सो दीज एजंट्स यू आर गोइंग टू यूज इट ऑन दी म्युकस मेम्ब्रेन. लक्षात येईल म्हणजे स्मॉल ईएनटी सर्जरी मध्ये छोट्या भागासाठी हे करू शकतो. इवन इन केस ऑफ स्किन ग्राफ्टिंग, स्किन ग्राफ्टिंग म्हणजे काय की ग्राफ्ट हार्वेस्टिंग म्हणजे बर्न कंडिशन असेल आणि बर्न मध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर एरियामध्ये स्किन ग्राफ्ट करायचे, त्या कंडिशन मध्ये सुद्धा डॉक्टर्स क्रीम वापरतात. क्रीम ऑफ लिडोकेन विल बी यूज. म्हणजे काय? सो इन शॉर्ट, सो द कंडिशन्स वेअर इन दीज local anesthetics are used in case of a minor surgery of a particular part. In case of even hemorrhoids, this can be used. Minor burns, I have just explained to you, and painful invasion of the some diagnostic procedures, you are going to use this local anesthetics. Got that? म्हणजे local anesthetics चा तुम्हाला यूज लक्षात आला. Understand? So now there is a clear cut demarcation of what is the general anesthesia and local anesthesia. तुम्हाला समजलेलं आहे. But still, I'll just add a few points so that you will be in a better position to understand. आपण काय मध्ये कशामध्ये डिफरन्सेस बघणार आहे? वन इज जनरल अनेस्थेशिया आणि लोकल अनेस्थेशिया. आपण पाहिलं की कंप्लीट बॉडी अनेस्थेटाइज्ड होते. देयर इज अ कंप्लीट लॉस ऑफ सेन्सेशन, लॉस ऑफ कॉन्शियसनेस होता. लोकल अनेस्थेटिक्स मध्ये लॉस ऑफ सेन्सेशन ऑफ अ पर्टिक्युलर एरिया बट द कॉन्शियसनेस इज स्टिल देअर. अंडरस्टँड? पहा याच्यामध्ये साइट ऑफ ऍक्शन, विच वन इज द साइट ऑफ ऍक्शन? इन केस ऑफ जनरल अनेस्थेशिया, central nervous system, but in case of local anesthesia it is peripheral nervous system. You understand this thing very clearly. This we have discussed. Area of body involved, whole body is involved in case of general anesthesia, but in case of local anesthesia, restricted part or restricted body is involved. Consciousness, general anesthesia madhe there is a complete loss of sensation, but in case of local anesthesia it remains unaltered, isn't it? Then the other vital functions जे आपल्या बॉडी मध्ये वेगवेगळे रेस्पिरेशन आहे, यू नो किडनीचं फंक्शन आहे, लिव्हरचं फंक्शन, जे काही बॉडीचे व्हायटल फंक्शन्स आहेत, से ऑल दॅट व्हायटल फंक्शन्स यू आर सपोज टू केअर शुड बी टेकन ऑफ दॅट all the vital functions in case of general anesthesia. But in case of local anesthesia, as it is the part of a particular region, dental anesthesia असेल वगैरे त्याच्यामध्ये काय की vital functions properly in place असतातच. Understand? So this one, that if the patient is having a poor health, then this anesthesia may affect the vital system. So general anesthesia मध्ये it's risky with the patient with poor health. But in case of local anesthesia, it's safer as it is the localized part. Understand? So ultimately, in case of major surgery जर असेल, abdominal open करायचं आहे. Understand? So in case of a major surgery, the general anesthesia is used, and in case of a minor surgery असेल, त्या केस मध्ये आपण काय करतो? You are going to use the local anesthesia. So now I think the concept of general anesthesia and local anesthesia is very much clear to you. Now you see the mechanism of action. Now the local anesthesia is the part wherein at the local part it is going to affect, that you know now very clearly. Now what is happening? काय होतंय?
Okay, see, now what is happening is you check this part. Check this part. Now local anesthesia आपल्या न्यूरॉन वर ऍक्ट होणार आहे. Understand? This one is the spinal cord and this is the neuron, isn't it? Now what is going to happen? What is going to happen is there are certain channels. There are certain channels. आता हे जे तुम्ही इथं बघताय, so this one is the channel. याच्यामधून काय होतं? सोडियम आयन आत जातं आणि त्या सोडियम आयनला बॅलन्स करण्यासाठी हायड्रोजन आयन इथून बाहेर येतं. Please understand. There are the channels through which the sodium ions will go inside and protons will come out in balancing the sodium. And because of this, what is going to happen? Some action potential is generated. And through this action potential, the neuronal conduction is going to take place. The signals are generated and it is carried forward. Now, when these agents are used, such as the, say this, procaine, lidocaine, काय होणार आहे या केस मध्ये? So they, what they contain? They contains the RNH2 group. Check this, RNH2 group. ठीक आहे? Now what happens? They enters. आपण काय बघतोय आता? एखादा लोकल एनास्थेटिक दिला. लोकल एनास्थेटिक दिल्यानंतर काय होणार आहे? तो या चॅनल मधून आत जाणार आहे आणि आत गेल्यानंतर काय होणार आहे? This RNH2 is going to react with the protons and form RNH3. मग याच्यामुळे काय झालं? जे सोडियम आयन आत येणार आहे त्याच्या रिप्लेसमेंट मध्ये हा प्रोटॉन बाहेर जाणार आहे, तर हा प्रोटॉन बाहेर जाणं थांबतं. नाउ ऍज द प्रोटॉन्स आर नॉट गोइंग आउटसाइड, म्हणजे काय होतंय? देयर इज द इनऍक्टिव्हेशन ऑफ द गेट. गेट क्लोज झाला. सोडियमला रिप्लेसमेंटला प्रोटॉन नाही. का प्रोटॉन नाहीये? बिकॉज दिस प्रोटॉन इज इन्वॉल्व्ड RNH2 प्लस H प्लस झालेला आहे त्याच्यामुळे. आणि हा RNH2 कुठून आला? तुमच्या लोकल एनास्थेटिक्स कडून आला. म्हणजे काय झालं? द थिंग व्हॉट हॅड हॅपन्ड इज when the local anesthetic are given, the sodium channels of that nerve membrane of that particular region, local region, so sodium channel of that local nerve membrane, okay, it get blocked. So what will happen? So there is the action potential will not be generated. It prevents the development of action potential and it prevents the propagation of action potential. Action potential generated झालं नाही. So what will happen? The nerve fibers will not get stimulated. So what will happen? The impulse generation, impulse conduction हे काही होणारच नाहीये त्या पर्टिक्युलर रिजन मध्ये आणि त्याच्यामुळे there is a loss of sensation. कॉन्शियसनेस नाही म्हणत मी, लॉस ऑफ सेन्सेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर रिजन. त्या एरियामध्ये जे सगळे नर्व मेम्ब्रेन आहेत त्या नर्व मेम्ब्रेनचे सोडियम चॅनल ब्लॉक झाले. अँड ॲज द सोडियम चॅनल्स आर ब्लॉक्ड, the surgery can be performed because there is a loss of pain or loss of sensation of that particular area. Understand? So local anesthetics जे असतात ते लोकल anesthetics काय करतात? सोडियम चॅनल जे लोकल नर्व मेम्ब्रेन, म्हणजे सपोज म्हणजे डेंटल सर्जरी आहे, दाताच्या आजूबाजूचे जे नर्व आहेत त्या नर्व मेम्ब्रेनचे जे नर्व मेम्ब्रेन आहेत त्या एरिया मधले त्याच्या काय होणार आहे? हा तुमचा लोकल अनेस्थेटिक जाणार आहे आणि काय होणार आहे? RNH2 चा RNH3 करणार आहे. त्यामुळं सोडियमला रिप्लेसमेंट साठी प्रोटॉन नसणार आहे. सो व्हॉट विल हॅपन? सो देयर इज अ ब्लॉकेज ऑफ सोडियम चॅनल. ऍज द सोडियम चॅनल इज ब्लॉक्ड, व्हॉट विल हॅपन? सोडियम चॅनल इज ब्लॉक्ड सो दॅट दिस रिप्लेसमेंट विल नॉट टेक प्लेस. ही रिप्लेसमेंट कशासाठी आवश्यक असते? ऍक्शन पोटेन्शियल जनरेशन साठी. सो देयर विल बी नो जनरेशन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल, नो प्रोपोगेशन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल. सो इम्पल्स जनरेशन, इम्पल्स कंडक्शन हे होत नाही आणि अल्टिमेटली त्या पर्टिक्युलर एरियाचं जे काही सेन्सेशन आहे, त्या पर्टिक्युलर एरियाचं जे काही या एरियाचं जे सेन्सेशन आहे ते नसल्यामुळं सर्जरी कॅन बी परफॉर्म. सो दिस इज व्हॉट द मेकॅनिझम ऑफ द लोकल अनेस्थेटिक्स ड्रग.